विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की एका न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आला होता की महाराष्ट्र सेट 2026 एक्झामिनेशन ही आता जूनमध्ये होणार आहे. सो त्यानुसार आता तुम्हाला प्रिपरेशनला सुरू करायला पाहिजे. तुम्ही जर प्रिपरेशनला सुरू केलेला असेल किंवा करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2021 पासून ते 2025 पर्यंतचे टीचिंग ॲप्टिट्यूड वरील सर्व PYQs डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, मागील महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आपल्या बॅचेसमधून भरपूर विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेला अप्लाय करतात आणि त्यापैकी खूप कमी विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकतात. आणि दरवर्षी आपल्या बॅचेसमधून भरपूर विद्यार्थी क्वालिफाय होत असतात. सो तुम्ही सुद्धा येणाऱ्या महाराष्ट्र सेट 2026च्या एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होऊ शकता. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची पेपर वनची लाईव्ह बॅच जी आहे ते 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तुम्ही सुद्धा या बॅचमध्ये जॉईन करू शकता. कारण तुमचा पेपर वनचा कंप्लीट सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करायची आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, 2025 15 जून 2025 म्हणजे जे लेटेस्ट एक्झामिनेशन झाली होती त्यामधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रिमेंडस पॉवर ऑफ ॲक्विजिशन ऑफ डॉट 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 फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज्ड इन्साइट की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता यामध्ये 1 आणि 2 आहे का, की 1 आणि 3 आहे, की 2 आणि 3 आहे, की हे सर्वच आहेत, है ना. प्रश्न काय विचारलाय, प्रश्न कशावर आहे बघा. हा जो प्रश्न आहे ना दरवर्षी या टॉपिक वरती येतोच. कोणता आहे, लेवल्स ऑफ टीचिंग, है ना. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल यावरती प्रश्न येतोच दरवर्षी. आणि हा आता रिफ्लेक्टिव्ह लेवलचा प्रश्न आहे. तर यामध्ये असं विचारलंय की रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये अध्यापन केलं तर यापैकी कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात होतात. बरोबर आहे ना. एक म्हणजे तथ्यात्मक माहिती, सामान्यीकरण, अंतर्दृष्टी, की समस्या सोडवण्याची क्षमता. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल असेल तर या तीनही गोष्टी येतात. म्हणजे ऑप्शन डी याचा बरोबर आहे, है ना. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण आपल्याला कळते, जनरलाइज पण करता येतं. म्हणजे एखादा क्रिटिकल गोष्ट असेल तर त्याला सामान्यीकरण पण करता येतं. आणि ज्या काही गोष्टी क्रिटिकल पद्धतीच्या आहेत त्याला सॉल्व्ह करण्याची सुद्धा ताकद किंवा आत्मसात विद्यार्थ्यांमध्ये येत असते. म्हणजे विद्यार्थी या सर्व गोष्टी आत्मसात करू शकतात. ओके. केव्हा, जेव्हा रिफ्लेक्टिव्ह लेवल असते. जेव्हा अंडरस्टँडिंग असते तेव्हा फक्त अंडरस्टँडिंग लेवल वाढते. मेमरी लेवल असते तेव्हा फक्त विद्यार्थ्यांना मेमराईज करता येतं, है ना. रटणं ज्याला म्हणतात ते मेमरी लेवलमध्ये असतं. ओके. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही उच्च दर्जाची लेवल आहे. पुढचा प्रश्न बघा, 2025 मधला. कोणताही निर्णय न घेता एखाद्या समस्येच्या निराकरणाशी संबंधित अनेक कल्पना शोधण्यासाठी सत्राचे नियोजन केले जाते. यासाठी शिक्षक कोणती रणनीती वापरतात. आता काय झाले बघा, एक प्रॉब्लेम आहे, है ना. एका प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. ओके. आता त्यासाठी शिक्षकाने काय केलेलं आहे, एक गोष्ट आयोजित केलेली आहे. मग ती गोष्ट कोणती आहे, है ना. ती रणनीती कोणती आहे. एक, ड्रामटायझेशन अँड रोल प्लेइंग म्हणजे नाट्यकरण आणि भूमिका निर्मिती. याच्यामधून प्रॉब्लेम सॉल्व्ह किंवा वेगवेगळ्या गोष्टी किंवा सॉल्व्ह करण्याच्या पद्धती आपल्याला वेगळ्या वेगळ्या करणार आहेत का, है ना. वेगवेगळ्या मेंदूने आपल्याला विचार येणार आहेत का, नाही. प्रकल्प, प्रोजेक्ट असेल तर, प्रत्येकजण आपापल्या दिशेने काम करेल किंवा आपापल्या प्रोजेक्टसाठी काम करेल. बरोबर आहे ना. पर्यवेक्षित अध्ययन, सुपरवाइज स्टडी म्हणजे एखादी स्टडी करायला लावायचं आणि ते सुपरवाइज करायचं असं आहे का, की विचार मंथन आहे, है ना. आता सरळ सरळ दिसतं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी बरोबर आहे, ब्रेनस्टॉर्मिंग. कारण एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला पाहिजे असेल आणि भरपूर लोकांना एकत्रित करून प्रत्येकाचं मत घ्यायचं असेल तर ते ब्रेनस्टॉर्मिंग झालं, विचार मंथन झालं. कारण वेगवेगळ्या मेंदूने तिथे विचार चालणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या डिरेक्शनने आपल्याला त्याची आयडियाज मिळणार आहे. त्यामुळे ब्रेनस्टॉर्मिंग इज द करेक्ट वन. पुढील प्रश्न स्वयं आणि स्वयंप्रभावरती आहे, जे की आपण लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर करत आहोत. बरोबर आहे. स्वयंप्रभा इज द नेम गिवन टू द ग्रुप ऑफ DTH चॅनल्स डिवोटेड टू द टेलिकास्टिंग एज्युकेशनल कंटेंट. स्वयंप्रभा काय आहे, हे एक शैक्षणिक सामग्रीचे प्रसारण करण्यासाठी समर्पित असलेले DTH चॅनलच्या समूहाला दिलेलं नाव आहे. आणि दुसरं काय म्हणतंय, की स्वयं प्रोव्हाइड्स ऑनलाईन मूक कोर्सेस विथ प्रोव्हिजन ऑफ सर्टिफिकेट और क्रेडिट ट्रान्सफर्स, है ना. स्वयं हे काय, एक प्रमाणपत्र किंवा क्रेडिट ट्रान्सफरची सुविधा असलेले ऑनलाईन मूक अभ्यासक्रम प्रदान करते. तर स्वयंप्रभा सुद्धा बरोबर आहे आणि स्वयंबद्दल सांगितलेलं सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन्स बघा,
1 इज करेक्ट बट 2 इज रॉंग, नाही, दोन्ही बरोबर आहे. 1 इज रॉंग बट 2 इज करेक्ट, नाही, दोन्ही बरोबर आहे. बोथ 1 अँड 2 इज करेक्ट, येस. आणि चौथा काय म्हणतंय, बोथ 1 अँड 2 रॉंग, नाही, आमचे दोन्ही बरोबर आहे. स्वयं पण बरोबर आहे, स्वयंप्रभा पण बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन सी इथे एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॉट डॉट इन नेचर. है ना. समेटिव्ह इव्हॅल्युएशन काय आहे, ह्याचं स्वरूप काय आहे, हे जजमेंटल आहे का, डेव्हलपमेंटल आहे, डायग्नोस्टिक आहे की प्लेसमेंटल आहे. है ना. बघा, एक लक्षात घ्या, प्लेसमेंटल इव्हॅल्युएशन जो असतो तो कशासाठी असतो, एखाद्या जागी तुम्हाला एंट्री घ्यायची असेल, प्लेसमेंट घ्यायची असेल तर प्लेसमेंट इव्हॅल्युएशन होतं. फॉर एक्झाम्पल एंट्रन्स टेस्ट आहे, है ना, ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, हे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन झालं. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन का केलं जातं, कारण एखाद्या गोष्टीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम का आला हे जाणून घेण्यासाठी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन केलं जातं. डेव्हलपमेंटल इव्हॅल्युएशन काय केलं जातं, जसं की युनिट टेस्ट आहे तुमची, है ना. डेव्हलपमेंटल म्हणजे तुमचा विकास होत आहे की नाही, तुम्हाला गोष्टी समजत आहेत की नाही हे पाहण्यासाठी डेव्हलपमेंटल आहे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं, की ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे करून तुम्ही शेवटी काय दिवा लावलेला आहे, है ना, तुम्हाला किती समजलेलं आहे, तुम्ही पुढच्या क्लासमध्ये जाऊ शकता की नाही जाऊ शकत हे पाहण्यासाठी समेटिव्ह इव्हॅल्युएशन सगळ्यात शेवटी केलं जातं. ठीक आहे. त्याला म्हणतात समेटिव्ह, इन द सेन्स फायनल एक्झाम तुमची, दॅट इज समेटिव्ह इव्हॅल्युएशन. मग हे काय, हे निर्णयात्मक आहे, है ना. या समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा जो रिझल्ट येणार आहे त्या रिझल्टच्या आधारावर तुम्ही काहीतरी निर्णय घेणार आहात. त्यामुळे याला जजमेंटल म्हटलं जातं, निर्णयात्मक म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा, CAI स्टँड्स फॉर. CAI म्हणजे काय, कॉम्प्युटर असिस्टेड इमिटेशन आहे का, की कॉम्प्युटर अरेंज्ड इन्स्टॉलेशन आहे, की कॉम्प्युटर अरेंज्ड इंडक्शन आहे, की कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. का, कारण हे जे कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आहे याला म्हणतात संगणक सहाय्यक अध्यापन. हे काय करतं, यामध्ये संगणकाचा वापर केला जातो अध्यापन करण्यासाठी. आणि अध्यापन याच्यामुळे जास्त प्रभावी बनतं, जास्त आकर्षक बनतं, इंटरॅक्टिव्ह बनतं. यामध्ये ऑडिओ व्हिडिओ असतात, ॲनिमेशन्स असतात, त्यानंतर सराव प्रश्न असतात, क्विज सुद्धा असतात आणि या सर्वांचं फीडबॅक तुम्हाला त्वरित मिळत असतं. त्यामुळे CAIचा जास्त वापर केला जातो. ओके. ऑप्शन डी याचा राईट आन्सर आहे कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स. पुढे 2021 मधला प्रश्न आहे, 26 सप्टेंबर 2021च्या एक्झाम मधला. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स. ठीक आहे. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॉट डॉटचा समावेश किंवा अंतर्भाव होतो. 1 स्मरण, 2 अभियोग्यता, 3 मर्मदृष्टी आणि 4 सर्जनशीलता. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत 1 आणि 2 म्हणजे स्मरण आणि अभियोग्यता, 2 आणि 3 म्हणजे मर्मदृष्टी आणि सर्जनशीलता, 1 आणि 3 म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी, की 2 आणि 4 म्हणजे अभियोग्यता आणि सर्जनशीलता. तर याचा राईट आन्सर आहे 1 आणि 3. ठीक आहे. मेमरी इनसाइट आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे. मेमरी प्लस इनसाइट पूर्ण अंडरस्टँडिंग लेवल, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर नवीन असाल या सेशनमध्ये तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपले थेरी सेशन्समध्ये आपण या सर्व गोष्टी कव्हर करतो, जे एक्झामिनेशनमध्ये विचारलेले आहे त्या सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जर हा सेशन पहिल्यांदा पाहत असाल तर आजच हा कोर्स जॉईन करा पेपर 1चा, जेणेकरून तुम्हाला लाभ होईल तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे. अजिबात चान्स मिस करू नका. पुढचा प्रश्न, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ डॉट डॉट हा आहे. बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था की वृद्धत्व. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कुमारावस्था. कुमारावस्था हे सगळ्यात जास्त सुपिकतेचा काळ असतो, ज्यामध्ये नवीन नवीन गोष्टी लवकर लवकर ग्रास्प केले जातात. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॉट डॉट असतो, काय असतो, शंका समाधान करण्यासाठी, स्वयं मूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी की वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर याचा राईट आन्सर आहे शंका समाधान करण्यासाठी. ठीक आहे. ऑनलाईन डिस्कशन फोरम असं स्वयंचं आहे, तर तिथे शंका समाधान केलं जातं, म्हणजे शंका असतील, डाऊट्स असतील तर ते क्लिअर केले जातात. डॉट डॉटचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती की भूमिका पालन. प्रश्न आहे की याचा उपयोग न करता हिस्ट्री शिकवली जाते.
है ना, किंवा हिस्ट्री शिकवताना याचा वापर केला जात नाही असं म्हटलं तरी चालेल. तर ते आहे तुमचं डेमॉन्स्ट्रेशन मेथड, दिग्दर्शन पद्धती. ठीक आहे. रोल प्ले मेथड, मॅप्स, डिजिटल चार्ट्स हे खूप गरजेचं आहे. निरपेक्ष आणि सापेक्ष, ठीक आहे, ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ व्हॉट ग्रेडिंग. ठीक आहे, इनडायरेक्ट ग्रेडिंग, डायरेक्ट ग्रेडिंग, स्पेशल ग्रेडिंग की स्टँडर्ड ग्रेडिंग. तर ते आहे तुमचं इनडायरेक्ट ग्रेडिंग. ठीक आहे. ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे जे टाइप्स आहे ते तुमचे इनडायरेक्ट ग्रेडिंगचे टाइप्स आहेत. 26 मार्च 2023 मधले प्रश्न. डॉट 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 स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापर, है ना. आता आलं का परत लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न, है ना. लेवल्स ऑफ टीचिंग हा खूप हॉटस्पॉट टॉपिक आहे असं समजून घ्या, जेणेकरून त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, खूप जास्त, है ना. मग ते स्मरण आहे, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, बेसिक आहे. बरोबर. हे काय आहे तुमचं रिफ्लेक्टिव्ह आहे, कारण यामध्ये काय आहे, या स्तरामध्ये, है ना, या अध्यापन स्तरामध्ये निराकरण पद्धती वापर, समजते का, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. विद्यार्थी आणि ग्रंथपाल, शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल, विद्यार्थी आणि पालक की विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी, है ना. राईट आन्सर आहे विद्यार्थी आणि पालक, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स. राईट. स्वयं स्टँड्स फॉर, स्वयं काय आहे, स्वयंवरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, हे टॉपिकला पण तुम्ही हॉटस्पॉट करू शकता. स्वयं काय आहे, है ना. स्कूल वेब्स ऑफ ऍक्शन लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेबसाइट ऑफ ऍक्शन लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स की स्कूल वेबसाइट ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ एस्पायरिंग मॅप्स की स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. स्वयंचा फुल फॉर्म विचारले बेसिकली, तर तो आहे स्टडी वेब ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स. लक्षात ठेवा बरं का. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॉट डॉट ही जास्त योग्य पद्धत आहे. रोल प्ले मेथड, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, एक्सपेरिमेंटेशन मेथड की डिडक्टिव्ह मेथड. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, रोल प्ले मेथड. बघा, मागे जो प्रश्न विचारला होता त्यालाच घुमाफिराके विचारले होता, है ना. मागे विचारलं होतं की कुठला येत नाही याच्यामध्ये, तो वगळला होता आपण, है ना. तो वगळून त्यामध्ये जे राहिलेले होते ते राहिलेले आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय, हे हिस्ट्री शिकवताना उपयोग करू शकतो, आणि ज्याचा उपयोग करू शकतो या ऑप्शन्स मध्ये रोल प्ले ऑप्शन सुद्धा होता, है ना. मग इथे आता काय यूज केलं जातं असं विचारलं, मग रोल प्ले इथे ऑप्शन दिसतोय आपल्याला, तर आपण ऑब्विसली रोल प्लेलाच देणार उत्तर, है ना. कारण लास्ट एक्झाम मध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये, 21च्या एक्झाम मध्ये हाच प्रश्न उलट विचारला होता की कुठलं हिस्ट्री शिकवताना उपयुक्त ठरत नाही, है ना. आणि जे ठरत नाही ते वगळून जे ठरतात ते त्यामध्ये रोल प्ले हा ऑप्शन होता. अध्यापना प्रक्रियेचे नियमन डॉट डॉट मूल्यमापनाद्वारे केले जातात. नैदानिक, हे मराठी ट्रान्सलेशन सिमिलर झाले बघा इथे. डायग्नोस्टिक, प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह की समेटिव्ह, है ना. तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे. लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता लर्निंग प्रोसेस तुमची कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आपल्याला फॉर्मेटिव्हच करावं लागेल, है ना. लास्ट एक्झामिनेशन मध्ये पण झाला होता ना हा प्रश्न, एक्झॅक्टली असाच प्रश्न विचारला, रिपीट झाले. If taught on memory level of teaching, the students get tremendous power for acquisition of. आता 7 एप्रिल 2024 चा प्रश्न आहे, राईट. परत आलेला आहे लेवल ऑफ टीचिंग वर प्रश्न. लेवल ऑफ टीचिंग इव्हॅल्युएशन पद्धत हे खूप मोठे हॉटस्पॉट प्रश्न टॉपिक आहे. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॉट डॉटच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते, राईट. कशाच्या संपादनासाठी, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे वास्तविक माहितीसाठी, सामान्यीकृत अंतर्दृष्टी की समस्या निराकरण क्षमता. ऑप्शन्स आहेत फक्त 2 की फक्त 1 की फक्त 1 आणि 2 की 2 आणि 3, है ना. राईट आन्सर आहे फक्त 1 म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, हेच बरोबर आहे, बाकीचं चुकीचं आहे.
पुढे 7 एप्रिलचाच प्रश्न आहे 2024 म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन आहे, जास्त लक्ष द्या. द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग डॉट 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 गोष्टी म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ते विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. ठीक आहे. एक आहे नेचर ऑफ लर्नर, अध्ययनकर्त्याचे स्वरूप किंवा साध्य कराव्याच्या उद्दिष्टाचे स्वरूप की शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. याचा राईट आन्सर आहे फक्त 1, 2 आणि 3 म्हणजे सगळेच बरोबर आहेत. ठीक आहे. जे जितके जितके दिलेले आहेत हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्ये काय असते? दे आर इंट्रोवर्ट इन नेचर, ते त्यांच्या साध्यावर अवलंबून असतात की ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात की ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात है ना. ऑप्शन डी आहे सरळ सरळ उत्तर आहे, आपल्याला माहिती आहे ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. दे आर इंडिपेंडेंट इन देअर ओन जजमेंट. राईट. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे गिफ्टेड स्टुडंट्स. पुढचा प्रश्न, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये डॉट डॉट भर देण्याची गरज आहे. फॉर ॲडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन्स नीड टू फोकस ऑन डॉट 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 डॉट. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. मोर ऑन प्रोसेस, लेस ऑन कंटेंट टू बी टॉट. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॉट 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 मूल्यमापन देते. प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह की डायग्नोस्टिक. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे समेटिव्ह, म्हणजे शेवटचं, म्हणजे सगळं शिकून झाल्यानंतर जेव्हा आपण मूल्यमापन करतो त्याला समेटिव्ह असं म्हणतो. राईट. मग ते काय करतं, एक क्लिअर आयडिया देतं तुम्हाला. राईट. की स्टुडंटचं जे कंटेंट विद्यार्थ्यांना जो समजलेला आहे, पूर्ण कंटेंट, ओव्हरऑल कंटेंट जो आहे तो विद्यार्थ्यांना समजलेला आहे, तर ते समेटिव्ह आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र सेट 2026च्या प्रिपरेशनसाठी आपल्याकडे पेपर 1ची लाईव्ह बॅच अवेलेबल आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये असणार आहेत. जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि त्याचवेळी लाईव्ह तुम्हाला एक्सपर्ट जे आहेत ते गाईड करणार आहेत, तुमचं सोल्युशन तुम्हाला मिळवून देणार आहेत. आणि काहीही कारणास्तव जर तुम्हाला लाईव्ह सेशन्स अटेंड करता नाही आले तर चिंता करायची गरज नाही. रेकॉर्डेड सेशन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. कन्सिस्टंटली तुम्ही प्रिपरेशन करू शकाल. टॉपिक वाईज एमसीक्यूज, टॉपिक वाईज त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीजचं PDF, या सर्व गोष्टी तुम्हाला या कंप्लीट कोर्समध्ये मिळणार आहेत. तर 1 फेब्रुवारी पासून आपली बॅच सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. कारण एक्झामिनेशन पर्यंत आपलं प्रिपरेशन, आपलं सिलेबस हे संपूर्ण होणार आहे. त्याशिवाय तुम्ही ग्लोबल ऑनलाईन या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. बघा कसं करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा.